मित्रांनो नमस्कार. एखादे ध्येय निश्चित केल्यानंतर, एखादी गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये करायची असं ठरवल्यानंतर, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण ज्यावेळेस प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपल्या मनात कायम एक भीती असते की आपण ते खरंच साध्य करू शकू का. आणि ही भीती जी असते ती भीतीच आपल्याला अनेकदा पराभवाचं तोंड पाहायला लावते. मात्र एखाद्या माणसाला जर एखादी गोष्ट साध्य होत असेल तर ती दुसऱ्या माणसालाही साध्य होऊ शकते. मात्र त्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत. मनामध्ये ती गोष्ट प्राप्त करण्याची दुर्दम इच्छाशक्ती पाहिजे. तशी इच्छाशक्ती आणि आपले कठोर परिश्रम हे आपल्याला निश्चितच यशापर्यंत घेऊन जात असतात. या दृष्टीनं प्रयत्न करून अनेक लोकांनी असाध्य त्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. मात्र आज एक असं उदाहरण आपण पाहणार आहोत की ज्याने ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सराव केलेला नव्हता. ती गोष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असणारे भौतिक संसाधनं, सुविधा त्या व्यक्तीकडे नव्हत्या. मनात फक्त एकच इच्छा होती की आपण ही गोष्ट साध्य करायची. ती का साध्य करायची हा आणखी इच्छाशक्ती प्रबळ करण्यासाठी ठरलेलं एक मोठं कारण होतं. ही गोष्ट जी आहे ती एका 65 वर्षीय महिलेची आहे. ही 65 वर्षीय महिला बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर या तालुक्यामध्ये राहणाऱ्या एका खेडेगावातील महिला होती. तिला 3 मुली होत्या. त्या 3 मुलींची लग्न झाली आणि त्या ठिकाणी मोलमजुरी करूनही व्यवस्थितरित्या उदरनिर्वाह चालू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर ती आणि तिचे मिस्टर, नवरा या दोघांनी बुलढाणा जिल्ह्यातलं आपलं गाव सोडलं आणि बारामती जवळ येऊन राहायला सुरुवात केली. बारामतीत राहायला आल्यानंतर साधारण 9 वर्षांनी तिचे पतिदेव आजारी पडले. आजारी पडल्यानंतर त्यांना दवाखान्यात घेऊन गेली. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की त्यांचं मेडिकल रेझोनन्स इमेजिंग म्हणजेच MRI काढावा लागेल. तो काढल्याखेरीज निश्चित निदान करता येणं शक्य नाही आणि त्यासाठी 5,000 रुपये इतका खर्च येणार आहे. हा खर्च ऐकल्यानंतर या मोलमजुरी करून जगणाऱ्या महिलेला खूप वाईट वाटत होतं की आपल्याकडे पैसे नाही आहेत. आपल्या नवऱ्यावरचा उपचार कसा करायचा. अशा विवंचनेत ती हॉस्पिटलमध्येच बसलेली असताना बारामती मॅरेथॉन या स्पर्धेची जाहिरात वाचायला मिळाली. आणि ती वाचल्यानंतर त्याच्यातलं बक्षीस पाहिल्यानंतर हे बक्षीस जर आपल्याला मिळालं तर आपण आपल्या नवऱ्यावरचे उपचार जे आहेत ते व्यवस्थितरित्या करू शकू याची खात्री त्या महिलेला पटली. हे वर्ष होतं 2013चं. 2013 साली आपल्या नवऱ्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेलेली एक 65 वर्षाची महिला बारामती मॅरेथॉन ह्या शर्यतीची जाहिरात बघते, त्याचं बक्षीस बघते आणि हे बक्षीस मिळालं तर आपण आपल्या नवऱ्याचा उपचार व्यवस्थितरित्या करू शकतो याची खात्री मनात बाळगते आणि या स्पर्धेत उतरायचा विचार करते. या स्पर्धेमध्ये अनेक लोक भाग घेत असतात. त्या वर्षीही अनेक लोक भाग घेणार असतात. ही महिला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा विचार करून स्पर्धेच्या दिवशी, स्पर्धेच्या वेळी त्या ठिकाणी जाते आणि तिथल्या संयोजकांना विनंती करते की मला या स्पर्धेत उतरू द्या. काष्ट्याचं लुगडं घातलेली ही महिला, मोलमजुरी करणारी ही महिला, पायात चप्पल नसणारी ही महिला, इतर स्पर्धक ज्यांनी पायामध्ये रनिंगचे शूज घातलेले आहेत, व्यवस्थितरित्या ड्रेस घातलेला आहे, अशा या स्पर्धकांच्या बरोबर त्या ठिकाणी जाऊन अर्जव करू लागते, विनंती करू लागते की मला या स्पर्धेत भाग घेऊ द्या. आणि संयोजक शेवटी ही कुठे जिंकणार आहे, तिची इच्छा आहे तर घेऊ देत भाग, असा विचार करून त्या महिलेला त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन देतात. या महिलेच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की ही स्पर्धा मला जिंकायची आहे, स्पर्धेचं बक्षीस मला मिळवायचंय की जे बक्षीस मिळाल्यानंतर मी माझ्या नवऱ्याच्या आजारावरती उपचार करू शकेन. याच विचारात स्पर्धा सुरू होते. स्पर्धा सुरू झाल्यानंतर ही महिला बेफाम होऊन पळायला सुरुवात करते. पायात चप्पल नाही, बूट नाही, खालचे खडे टोचतायत, कशाचं तिला भान नाही. आपल्याला जिंकायचंय, आपल्याला बक्षीस मिळवायचंय, आपल्या नवऱ्यावरती उपचार करायचे, ही एकच गोष्ट घेऊन ही महिला पळायला सुरुवात करते आणि स्पर्धेचं विजेतेपद मिळवते. लता भगवान करे असं या महिलेचं नाव. या स्पर्धेमध्ये ती जिंकली, तिला बक्षीस मिळालं, त्याच्यातून तिच्या नवऱ्यावरती तिने उपचार केले. मात्र अशा प्रकारची एखादी महिला धावून बारामती मॅरेथॉन जिंकू शकते
ही मोठी बातमीची गोष्ट झाली. ह्या गोष्टीची बातमी सर्वत्र पसरली आणि त्या महिलेला अनेक लोकांनी नंतर मदत द्यायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी ही महिला जिंकली, दुसऱ्या वर्षी जिंकली, तिसऱ्या वर्षी जिंकली. सलग 3 वर्ष बारामती मॅरेथॉन या स्पर्धेचं तिनं विजेतेपद मिळवलं. हे विजेतेपद मिळवल्यानंतर तिच्या नवऱ्यावरचे अर्थातच उपचार झाले, तो व्यवस्थित झाला. मात्र कोरोना काळामध्ये तिचे पती जे होते, तिचा नवरा जो होता, त्यांचं दुर्दैवानं निधन झालं. त्या ठिकाणी मात्र त्यांना वाचवू शकल्या नाही. हे उदाहरण भारतातील आहे, महाराष्ट्रातील आहे, ग्रामीण भागातील शेतमजुरी करणाऱ्या एका महिलेचं आहे. दररोज रनिंगची प्रॅक्टिस करणाऱ्या महिला, त्यांच्यासोबत ही महिला पळालेली आहे. कोणत्याही प्रकारची भौतिक संसाधनं नसताना, कोणत्याही प्रकारे पळण्याचा सराव नसताना एक दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्या दृष्टीनं तिनं त्या ठिकाणी केलेले प्रयत्न, या दोन्हीची संगड घातली असता तिचं यश हे उत्तर तिला मिळालं. मित्रो, अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी जॉर्ज सायमन ओहम याचं उदाहरण सांगितलं. अनेक वर्ष विद्यार्थी दशेमध्ये त्याला आपण शिकावं, खूप मोठं व्हावं असं कधी वाटलं नाही. उलट वडिलांनी पुरवलेल्या पैशामधून त्याने ऐश करण्याचा प्रयत्न केला किंवा नको त्या गोष्टी करण्यामध्ये आपला वेळ घालवला. मात्र त्याच्या मनात वयाच्या 54-55व्या वर्षी आलं की आपण विद्यापीठातील प्राध्यापक झालं पाहिजे. त्यासाठी त्याने संशोधनाला सुरुवात केली. संशोधनातून ओहमचा सिद्धांत शोधून काढला आणि एक दिवस जॉर्ज सायमन ओहम हा विद्यापीठातील प्राध्यापक झाला. कोणत्याही मार्गाने असेल, आपण जर एखादं ध्येय निश्चित केलेलं असेल आणि त्या ध्येय प्राप्तीसाठी आपण मनापासून कठोर परिश्रम घ्यायला जर तयार असू, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यश हे 100% मिळतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक लोक छोटंसं अपयश आलं किंवा एखादं ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवलंय, ते प्राप्त करण्यासाठी आपण जे प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नामध्ये थोडासा अडथळा आला की लगेचच निराश होतात आणि एकतर ते ध्येय विसरून जायला सुरुवात करतात किंवा नैराश्यग्रस्त होतात. असं करण्याचं काहीही कारण नाही. कारण एखाद्या टप्प्यावरती आपल्याला अपयश मिळालं तरी सुद्धा ती यशाची पहिली पायरी ठरू शकतं. आणि त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींनी निराश न होता आपण जे ध्येय निश्चित केलेलं आहे ते ध्येय प्राप्त करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती मनात आपण जपली पाहिजे. त्यासाठी त्या ध्येयाची आपल्याला सातत्यानं आठवण झाली पाहिजे आणि त्यासाठीचे आपले प्रयत्न हे 100% प्रामाणिक असले पाहिजे. असं ज्यावेळेस आपण करायला सुरुवात करतो त्यावेळेस 100% आपल्याला यश मिळणार असतं, याची खात्री बाळगायला हवी. आपण अनेकदा आपल्या ध्येयाप्रत प्रामाणिक राहत नाही. आपल्याच मनात शंकांचं काहूर उठायला सुरुवात होते आणि त्यामुळंच मी कोणतेही प्रयत्न करत असताना ते प्रयत्न सिन्सिअर असले पाहिजेत, प्रामाणिक असले पाहिजेत, मनापासून केलेले असले पाहिजेत. ते सिरियसली करायला नको आहेत. सिरियसली ज्यावेळेस आपण करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण गंभीरपणाने त्या गोष्टीकडे जास्त पाहायला सुरुवात करतो आणि तिथे शंकेची पाल आपल्या मनात चुकचुकते. आणि ही शंकेची पाल जी आपल्या मनात चुकचुकत असते तीच आपल्याला अपयशाकडे जास्ती किंवा खोल 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 खड्ड्यात नेत असते. आपल्याला ते साध्य करायचंय, मी ते मिळवणार आहे, त्यासाठी आवश्यक असणारे कष्ट करण्याची माझी तयारी आहे, माझ्याकडे चांगली गुणवत्ता आहे, हा स्वतःबद्दलचा स्वतःच्या मनामध्ये सर्वप्रथम आत्मविश्वास असला पाहिजे. इतर कोणी त्या आत्मविश्वासावर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. असं ज्यावेळेस आपण करायला लागतो त्यावेळेस यशप्राप्तीपासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून म्हटलं जातं जगात अशक्य काहीही नसतं, अशक्य असतं ते आपल्या मनात असतं. त्यातलं काढून टाकलं की सगळं काही शक्य होतं. आणि काढून टाकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या दोन्हीचा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. एवढं केलं की यश आपलंच असतं, यश आपलंच असतं. धन्यवाद.